नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत. महायुतीत सध्या मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असून त्याच्याकडे 7 जण मुख्यमंत्री आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. त्याच्या या टीकेला शिंदे गटाचे प्रत्युत्तर देत महाविकास आघाडीकडे 77 मुख्यमंत्री असल्याचा टोला लगावला. तर सत्ताधाऱ्यांच्या या टीकेला आता पुन्हा राऊतांकडून प्रत्युत्तर देण्यात आले. अशा लांडग्या शेंबड्यांना उत्तर द्यायचे मी बांधील नाही आणि पत्रकारांनी सुद्धा असे प्रश्न मला विचारू नये, असं राऊतांनी स्पष्ट सांगितले. तर बुधवारीच खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले की जे पैशांच्या जोरावर अशा कोणालाही लमंड्या शेंबड्या यांच्यावर बोलत आहे त्यांच्याबाबत बोलण्यासाठी आम्ही बांधील नाहीत. मला जे बोलायचे ते मी बोलतो. उगाचच कुठल्याही लबाड्या शेंबड्यांना उत्तर देणारे मी माणूस नाही. त्यामुळे तुम्हीही असे प्रश्न विचारू नका. या महाराष्ट्रात काय चालू आहे हे सगळे पाहत आहे. एक फुल दोन डाऊनफुल यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात बघत आहे. त्यामध्ये मी पुन्हा सांगतो की देवेंद्र फडणवीस हे अमित शहाच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत, असा टोला देखील संजय राऊत यांनी सांगितला. तर तसेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडायला भाजपाला मदत केली म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. त्याच्यामध्ये फरक मोठा कर्तव्य आहे का कर्तबगारी आहे, असंही त्यांनी म्हणाले. तर असे अजिबात नाही. दिल्लीला पैशाच्या थेट थैल्या द्यायच्या महाराष्ट्राच्या अवस्था त्यांनी दिल्लीच्या वाटेवरही पायपुसणीसारखी करून ठेवली आहे. त्यामुळे गुजरात व्यापक मंत्रिमंडळाला विनाकारण मुख्यमंत्री हा व्यापार करता आहे, असं त्यांनी म्हणाले. त्या पद्धतीने ही मुख्यमंत्री काम करत आहे, असं देखील टोला त्यांनी लगावला. तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.